कुणाचं तरी पाप वाढवत असेल पोटात. कुणाचं पाप? काल एक जागा बघून आलो. 1 BHK. का असं जीव जाळताय स्वतःचा? मला काळजी वाटते तुमची. पण आनंद मयेकर हा एका हाकेला कुणाच्याही मदतीला धावून जाणारा माणूस आणि एक चांगला शिक्षक होता. साईटवर सध्या म्हणावं तसं काम होत नाहीये. काऊन? म्हणजे ते हे 2 कोटी ॲडव्हान्स दिले जावई बापू, मही कचकुच का? म्हणजे म्हणजे झालंय असं काका की ॲक्च्युली टोलवा टोलवी नाही पाहिजे ना हे राजा. बस आज या सगळ्या गोष्टींचा सोक्ष मोक्ष करूनच इथून बाहेर पडतो. उदापुरे येस सर. सगळं ऑफिस बोलवा. तुमचा तो इंजिनियर, तो काळे आर्किटेक्ट, बोलवा सगळ्यांना इकडं. बस जावई बापू, जरा बोलू. चला या, बोलवा. हे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा झाल्या. शिक्षक मित्रांनो आणि भगिनीनो, अरे इथलीच एक शिक्षिका नासवलीस आणि भगिनीनो म्हणे. कायद्याने तोंड सांभाळून बोला. पत्र पाहून स्पष्टपणे कळतंय की अस्मिता आणि मयेकरांचा निखळ मैत्री पलीकडे काही संबंध नव्हता. काय वेळ लागलाय का तुम्हाला? त्यांनी कागदावर 4 अक्षरं काय खरडली आणि तुम्ही लगेच त्याच्या बाजूने झुकलात. माझ्याकडे पुरावा आहे. काय पुरावा आहे? नाही आम्हाला तरी कळू देत ना. 2 माणसं हल्ली सतत अस्मिताच्या मागावर असतात. मग त्यात अस्मिता मॅडमची काय चूक? उलट असं असेल तर त्यांना मदतीची गरज आहे. अरे उगीच नाही कोणी कोणाच्या मागे लागत. हिनीच काहीतरी केलं असणार. इशारे, खाणाखुणा. कायद्याने शरम वाटते का अस्मिता मॅडम बद्दल असं बोलताना? तुम्ही मला शहाणपणा शिकवू नका. माझ्याकडे फोटो आहेत. काय? हो, माझ्याकडे त्या आनंद अस्मिताचे फोटो आहेत. खोटं बोलताय तुम्ही. योग्य वेळ आली की दाखवीन मी. अरे तुमचा काय भरोसा? स्टुडिओतून खोटे फोटो तयार करून घ्याल. हल्ली ते सहज शक्य आहे. अरे तुम्हा लोकांच्या आकल्यावर काय धोंडे पडलेत का? त्याच्या 4 शब्दाने एवढे बोललात. अरे तो काय स्वतःला बिल क्लिंटन समजतो? सर्वांच्या समोर चुकीची कबूल दिली की माफ करायला. मी सांगतो आनंद आणि अस्मिताचं लफडं आहे. अहो आत्ता सुद्धा ती दोघं एकमेकांच्या मिठीत. काय झाले? काय बोलताय तुम्ही? ताबडतोब केबिन मध्ये या. मला एक बात सांगून सोडा जावई बापू. मागच्या मीटिंग पर्यंत सगळं ठीक होतं. कागदोपत्री व्यवहार पण सगळा चोख होता. काम पण सुरळीत होतं. मग आता असं काय बी नसलंय जावई बापू. काका
काय झालंय की सध्या मी खूप अंडरस्टाफ्ड आहे. काय कुठे गेले सगळे तुमचे लोक तुम्हाला सोडून? काही काही प्रॉब्लेम्स झालेत काका. कसले प्रॉब्लेम झालेत आम्हाला सांगा की. केली तर मदतच करू आपण. नाही नाही म्हणजे काका घ्या पाणी घ्या. नाही घसा लई सुकून राहिलाय तुमचा. घ्या. थँक्यू. तुमचे नाईक कुठे दिसत नाहीत भोसले? काय हो जावई बापू, काय होऊन राहिलं तुम्हाला? नाही काही सॉरी काका, तो हात ग्लास सटकत होता हातातून. हात घट पाहिजे माणसाचा जावई बापू. नाही तर होतंय काय बघा, एके दिवशी नशीब बी सटकून जात आहे हातात. साहेब, काळे चंद्रपूरमध्ये नाही आहेत. ते देवीच्या दर्शनासाठी गेलेत, उद्या येतील. वर्कीज गाड, ही शिकवण मिळालेली दिसत नाही तुमच्या काळ्यांना. ठीक आहे, परवा नाही. नाहीतरी जावई बापू, तुमचा मिजाज बी आज ठीक दिसत नाही. आपण उद्या बोलू. काळेसाठी निरोप सोडून सोडा. सकाळी बोलवा, आम्ही सकाळी परत येऊ. चल राजा. तुमच्या जावई बापूचा चेहरा खडूसारखा पांढरा फट्टाक पडला होता. तर नायकाचं हे काम असणार. अगोदर होताच, यावेळा डाव साधला त्याने. तो नाही आता बघत जास्त दिवस. मी बघतो त्या हरामजाद्याला. ओ भाऊ,
चला आता जास्त विचार करू नका, चला. प्रभाची अवस्था अगदी बघण्यासारखी झालेली आहे. हतबल म्हणजे काय हे जर का कोणाला पाहायचं असेल ना, तर मी प्रभाकडे बोट टाकवेन. बाबा हे सगळं ऐकून मला अजिबात आनंद होत नाहीये. पण काय करणार, आईंनी हे सगळं स्वतःवर ओढून घेतलंय. होच ना. हे बघ, पण तू अजिबात काळजी करू नकोस. तू लवकरात लवकर परत ये, आणि परत आलीस ना की सगळ्यात आधी तू आणि सचिन तुमच्या दोघांची नवीन जागा बघून या. बाबा तुम्ही बघून आला? छे, घराच्या मालकिणीने जागा बघितल्याशिवाय आम्ही पामर कसं काय बघणार? काय बाबा काहीतरीच तुमचं. बरं, मग तू कधी येतेस परत? का आत्ता तिथेच माझ्या बरोबर? नको बाबा, आईबाबांचा व्यवस्थित निरोप घेऊन येते आणि इकडचं सगळं आटपायला मला थोडा वेळ जाईल. मला फक्त 1 दिवस द्या बाबा. परवा मी घरी असेन, आपल्या घरी. दादा आष्टीला आता इथवर आलोय तर आपल्या रग्याला भेटून येऊ भाऊ. हा, रग्याच्या आजची खिचडी खाऊ जरा. माहिले त्याच्या जावयानं डोक्याचा पार बोजवारा करून टाकला बे. दादा मी काय म्हणतो, तुम्ही या जाऊन आष्टीला, मी इथंच थांबतो. खाऊन नाही, तुमच्या जावई बापूवर जरा नजर ठेवून राहतो. मला असं लई शक आहे की इथे लई नाटकबाजी होऊन राहणार आहे. इथे समोरच हॉटेल आहे, तिथेच राहतो खोली घेऊन. हं? राजा, मला बी लय दिस झाले नाटक बघून. रग्याकडे नंतर जाऊ. आज या भोसल्यांचा फार्स बघूच बाल्कनीत बसून. हा? चला बसा बसा पांढरे महाराज. हे लक्या, ते समोरच्या हॉटेला चेप गाडी. मायले पांढऱ्या महाराजांना त्रास झाला ते ह्याची बायको मला धुरी देऊन राहील मी. ए अनपडांनो, अरे शाळेत नाही गेलात ना म्हणून आज सगळा प्रॉब्लेम आहे. म्हणजे मी वहिनींचा पाठलाग केला ना दादा, पण त्या लगेच रिक्षात बसून. ये छाम्या, अरे सुट्टी पडली ना शाळेला, गावी गेली ती आपल्या. जा म्हणावं गावी, मस्तपैकी हापूस आंबे बिंबे खाऊन मग परत ये. नंतर हा आपला नेहमीचाच रामरागाडा. काय पण दादा आता आम्ही. तुम्ही पण जाऊ आपापल्या गावी. जा, ठीक आहे, चल रे. ए फुटाण्यानो, चल म्हटलं की चालले लगेच. अरे गावी जाऊन काय गवत उपटणार एकमेकांच्या शेतातलं. हे घ्या, ऐश करा. उपकार झाले दादा. परत आमच्या शेवेची गरज लागली तर बोलवा आम्हाला. सुट्टी संपल्यानंतर बाई परत येईलच ना. ती रुजू झाली की तुम्ही पण आपापल्या कामावर रुजू व्हायचं. काय फोन चालू ठेवायचा, मी फोन करेन तुम्हाला. चला फुटा आता. येतो दादा. चला येतो दादा. ए राजा, अरे खाना आला. ए सोडून दे तुझं मचान. चल 2 घास खाऊन घे. नाही दादा, जनावरं पाणवठ्यावर यायची वेळ झाली. ते बघा, पहिलं जनावर आलं. म्हणजे उद्या रात्री येणारे आर्किटेक्ट काळे आज रातच्यालाच येऊन राहिलेत साहेबाच्या दरबारात हजेरी लावायला.
फुकटबाजी. असला कसला नवरा भेटला रे माझ्या लेकीला राजा. काय उलट्या काळजाचा माणूस आहे भोसला. दादा, काळीज हाय की नाही याचीच शंका आहे मला. ए राजा, आत्ताच्या आता जाऊन 10 टप्प्या का त्याच्या ऑफिसमध्ये. अनायसे तो काळे पण आहे तिथं. साल्टीच काढून टाकतो हरामखोराची. दादा, कल्पना चांगली आहे पण फायदा नाही. कार वाघाची शिकार करायला गुहेत शिरायचं तर अगोदर वाघ नको. ते बघा. बघा चाललाय तो. हा कसला वाघ. लांडग मायचं. चल राजा, जेवून घे. या असल्या कंडम माणसापायी आपण आपली भूक बरबाद नाही करायची. हॅलो. नमस्कार मास्तुरे. कोण बोलतंय? काय अपमान करता राव तुम्ही. अजून आपला आवाज ओळखत नाही. मला वाटलं मोगलांना जसे पाण्यात संताजी धनाजी दिसायचे ना, तसा तुम्हाला मी. हे बघ, तुझी फालतू बडबड ऐकायला माझ्याकडे वेळ नाहीये. काळजी करू नका, आता वेळच वेळ आहे. तुमच्याकडे पण आणि माझ्याकडे पण. तुमचा वेळ जिच्यात गुंतला होता ती गेली. गेली म्हणजे? गावी गेली हो. कोणाबद्दल बोलतोयस तू? या वेड पांघरून पेडगावला जाणं चांगलं जमतं तुम्हाला मास्तर. अहो दुसरी कोण, तुमची लाडकी माझी बायको गेली ना गावाला. माझं ठीक आहे हो. काय आहे, रोज उपाशी झोपणाऱ्या माणसाला गावात दुष्काळ पडला तर फरक नाही पडत, पण रोज आडवा हात मारून पोटभर जेवणाऱ्याला फरक पडतो. म्हणून म्हटलं जरा सांत्वन करावं तुमचं. मला काय वाटतं माहिती आहे मास्तर, एक दिवशी मला नाही तुला नाही घाल कुत्र्याला अशी अवस्था करणार आपल्या दोघांची माझी बायको. तुमची लाडकी हो. असं ठेवलं वाटतं. माझी बायको गेल्याचा भारीच धक्का बसलेला दिसतोय मास्तरांना.